मिसिंग लिंक सेवेत येणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। डोंगराळ भागामधून बोगदे आणि उड्डाणपुलाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी आविष्कारच आहे। या प्रकल्पामध्ये 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे आणि सोबतच या प्रकल्पामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे। उद्याच आम्ही पुण्याच्या मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहोत। जगातला सगळ्यात वाइडेस्ट टनल आणि लोणावळा लेकच्या खालून 180 मीटर खालून जाणारा टनल आणि जो वायाडक्ट आहे, जी दरी आहे, तो भारतातला सगळ्यात मोठा वायाडक्ट। म्हणजे इंजिनिअरिंग काय म्हणतो मार्वल, काय म्हणतो टेक्नॉलॉजीचा चमत्कार, मिसिंग लिंक। म्हणजे मुंबई पुण्याचा प्रवास 40 मिनिटांनी सोपा होणार आहे। आजपासून राज्यात जनगणनेला सुरुवात होणार आहे। यंदाच्या जनगणनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। यंदाची ही 16वी जनगणना आहे। 2 टप्प्यामध्ये यंदाची जनगणना पार पडणार आहे। या प्रक्रियेसाठी 2,64,000 पर्यवेक्षक नेमण्यात आलेत। जनगणनेसाठी 33 प्रश्न तयार करण्यात आलेले असून यामधून घराची स्थिती, सोयी सुविधा आणि घरगुती मालमत्ता यांच्याविषयी माहिती गोळा करण्यात येणार आहे। या माहितीच्या आधारे भविष्यातील सरकारी योजना आणि संसाधनांचं वाटप हे निश्चित केलं जाईल। कोरोनामुळे लांबलेली जनगणना आजपासून सुरू होणार असून हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्यापासून नागरिकांना स्वगणना करता येणार आहे। 1 मे ते 15 मे पर्यंत शासनाने दिलेल्या पोर्टलवरती नागरिकांना स्वतःची गणना करता येणार असून 16 मे पासून प्रगणक हे घरोघरी जात ही जनगणना ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत। पहिल्यांदाच जनगणना ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या जनगणनेसाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1978 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षकांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। गणना पोर्टलवर कशा पद्धतीने जाईल याच्यासाठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सहकार्य करावं आणि कुठल्याही अनुचित प्रकाराला स्वतः बळी न पडता किंवा आपले स्वतःचे काही पर्सनल डिटेल्स असतील ते कोणाही अनुचित व्यक्तीच्या हातामध्ये लागणार नाहीत याची पण त्या ठिकाणी सर्वांनी सावधगिरी बाळगावी असं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि जिल्हावासियांना आवाहन करण्यात येत आहे। एबीपी माझाच्या माझा विजन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या टीसीएस कंपनीतील जिहाद प्रकरणावरती मोठं वक्तव्य केलंय। कार्यकारी संपादक सरिका कौशिक यांनी जेव्हा टीसीएस प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना सवाल केला तेव्हा त्यांनी या प्रकरणामध्ये टीसीएसची चूक नसल्याचं सांगत क्लीन चिट दिली आहे। तसंच खरातने आस्थेचा बाजार मांडून लोकांना ब्लॅकमेल केल्याचं म्हणत भोंदूबाबाची जागा जेलमध्येच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। काही घटना या घडलेल्या आहेत त्या चुकीच्याच आहेत, पण हे सांगत असताना मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे टीसीएस कंपनीची यात कुठेही चूक नाही। टीसीएस कंपनीने संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलंय। पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे। त्यामुळे टीसीएसला बदनाम करणं हे काही योग्य नाही। टीसीएस आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे, पण त्या लोकांनी तिथे जे केलंय ते सत्य आहे। त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे। पहिली गोष्ट तर हे झालेलं प्रकरण अतिशय वाईट आहे, म्हणजे अतिशय गलिच्छ अशा प्रकारचा हा प्रकार आहे आणि आस्थेचा बाजार कसा मांडता येऊ शकतो आणि आस्थेच्या आधारावर लोकांना ब्लॅकमेल कसं केलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे। फोटो कोणासोबत आहे त्याच्याकरता चौकशी, त्यांचा काही व्यवहार झाला आहे का, त्याचे काही पुरावे आहेत का। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अतिशय चांगला जे काही तपास आहे तो चाललेला आहे। इतका नीट तपास चाललाय, प्रोफेशनल तपास चाललाय, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये। आता अनेक वेळा लोकांना तपास कसा चालतो हे माहिती नसतं, एव्हिडेन्शियल व्हॅल्यू कशाला आहे, कुठली गोष्ट एव्हिडन्स होत नाही, प्रत्येक गोष्टीची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू क्रिएट करावी लागते तर तो एव्हिडन्स होतो अशा पद्धतीनं। त्यामुळे लोक कपोकल्पित बाबींवर किंवा चर्चेतल्या बाबींवर अनेक कमेंट्स करतात,
मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे. यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार. माझं विजन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत एकत्र जाणार का असा प्रश्न विचारला गेला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आणखी ओझं नको असं म्हटलं. एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. अजून भेट व्हायची आहे. भेटलो तर दिवसाच भेटीन. समजा रात्री भेटलो तरी तुम्हाला सांगून भेटेल. आता तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळ येण्यामध्ये काही अडचण आहे का? जवळ येण्याकरता स्कोप कुठे राहिला? आता तुम्ही सांगा की आम्ही 235 लोक आहोत. आता आमचंच आम्हाला ओझं सांभाळत नाही, हा नवीन ओझं घ्या म्हणता तुम्ही. त्यामुळे आता काही स्कोप नाही आमच्या. बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना होऊ शकतो असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं होतं. त्यानंतर बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार याची चर्चा सुरू झाली आहे आणि यावरती खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलंय. पुन्हा पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही असा निर्धार माझं विजन कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलाय. 2029 मध्ये काय होईल, कसं होईल, आघाड्या कशा होतील हे माहिती नाही, त्यावेळेस बघू. परंतु मी कधीही पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण मी परत हे होऊ देणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सध्याचा स्टेटस नेमका काय आहे? नो स्टेटस. म्हणजे म्हणजे विलिनीकरणाचा विषय हा दादाच्या मनातली इच्छा होती. आता दादाच नाही राहिला तर विषय राहिला कुठे? म्हणजे याला फुल स्टॉप मिळाला या चर्चेला? माझ्या मनात तर हो. याचं कारण असं की दादाची इच्छा होती आणि मी अनेक वर्ष दादाला नेता मानून काम केलेलं आहे आणि आमच्याकडे दादा हा माझा मोठा भाऊही होता आणि माझा नेताही होता आणि दादाला नेता आणि मोठा भाऊ या दोन्ही नात्यांनी सन्मान हा मी आयुष्यभर कालही दिला, आजही दिला आणि आयुष्यभर ते नातं राहील. आणि त्यानंतर दादा गेल्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत अर्थातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं ते दादाशी बोलणं होतं, ते गोड नातं तिथे संपलं आता. त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी काय करायचं, आपल्या संघटनेत काय करायचं, हा प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि ते प्रत्येकाने आपापलं काम करावं आणि चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात करावं एवढीच अपेक्षा. खरं तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमीच जसे मी राजकारणामध्ये आले तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं असणार. त्यामुळे सुप्रियाताईंनी अतिशय चांगली गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी आता निश्चय केला की पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊच देणार नाही आणि मी पण स्वतः पवारांच्या विरुद्ध लढणार नाही कोणत्याच. आणि त्यांचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आम्हा सगळ्या कुटुंबाची सुद्धा तीच इच्छा आहे. महायुतीत असणारे महायुतीत राहिले नाहीत तरच पवार विरुद्ध पवार लढत होणार नाही असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी माझं विजन मध्ये केलंय. सुप्रियाताईंची जी भूमिका होती, जी काही मला कळाली याच चॅनलवर त्यांनी घेतली, ती भावनिक दृष्टिकोनातून घेतलेली भूमिका आणि कदाचित राजकीय सुद्धा भूमिका तिथं असेल. मग आपण असं समजायचं का की पवार विरुद्ध पवार हा विषय कधी येतो? जेव्हा आम्ही हे भाजपच्या विरोधात आहोत, नाही तर महायुतीच्या विरोधात आहोत. नक्कीच पवार विरुद्ध पवार तेव्हा होणार नाही जेव्हा जे लोक आज महायुतीमध्ये आहेत ते महायुतीमध्ये राहणार नाही. त्यामुळे राजकीय भूमिका घेत असताना सुप्रियाताईंनी नक्कीच विचार करून त्या ठिकाणी भूमिका घेतली असेल. उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ गेले तरी त्यांना जवळ घ्यायला तर पाहिजे अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय. माझं विजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तसंच जगातील सर्वात मोठ्या बोगद्याचं अर्थात मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार असल्याचा देखील पुनरुच्चार त्यांनी यावेळी केलाय. इतक्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? होय की नाही? मला काय फरक पडतोय? म्हणजे जात आहेत? नाही, आता कोण कोणाच्या जवळ गेला तर त्याला घेतला तर पाहिजे ना समोरच्या माणसानी. उद्याच आम्ही पुण्याच्या मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहोत. जगातला सगळ्यात वाईडेस्ट टनल आणि लोणावळा लेकच्या
खालून 180 मीटर खालून जाणारा टनल आणि जो वायाडक्ट आहे, जी दरी आहे, तो भारतातला सगळ्यात मोठा वायाडक्ट म्हणजे इंजिनिअरिंग. विधान परिषदेच्या 10ही जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असले तरी प्रत्येक पक्षामध्ये नाराजांची देखील संख्या मोठी आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे, त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट ही देखील चर्चेत आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंच्या नावाची देखील विधान परिषदेसाठी चर्चा होती, मात्र त्यांना संधी मिळालेली नाही. तरी देखील त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. साहेब आपला आदेश शिरसाव्यंद असं म्हणत शीतल म्हात्रेंनी पोस्ट केली आहे. तर ही पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतीये. यासह भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी देखील संधी न मिळाल्यामुळे सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल करण्यात आलंय. तर या ट्रोलर्सला उपाध्ये यांनी उत्तर दिलंय. विधान परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी नाराजी व्यक्त केली आहे. माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का, हे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट करावं, अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे. उमेदवारी मिळाली नाही याची खंत नाही, मात्र मला जी वागणूक दिली ती वेदना देणारी असल्याचं मिटकरी म्हणाले. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्रश्न इतरांना संपला असं वाटत असेल, मात्र हा विषय माझ्यासाठी अजूनही सुरू आहे, असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. खंत व्यक्त केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, 6 वर्षापूर्वी अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक चेहरा म्हणून मला विधान परिषदेवर संधी दिली होती आणि ती संधी शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेवर मला पक्षाकडून मिळेल अशी मला इतरांप्रमाणे पण अपेक्षा होती. आणि अजितदादा असते, आज हयात असते, त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता. याचं कारण मला एकच दिसतंय, जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं. अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ, म्हणजे सबर का फल मिठा होत आहे, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना विधान परिषद आणि आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर एकनाथ शिंदेंकडून मलाही ऑफर होती, पण मी देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, असा दावा रवी राणा यांनी केलाय. तर आता सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, असंही राणा म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 8-10 दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं, त्यांनी मला विचारलं होतं. तर त्यांचा शिवसेना पक्ष बांधणीसाठी त्यांनी जो बच्चू कडू यांना घेऊन शिवसेनेमध्ये घेऊन त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझ्या बच्चू कडूंना शुभेच्छाच आहे की चांगला आहे.